एका व्यक्तीने भगवंताशी केलेला संवाद लिहून ठेवलेला आहे आणि संवाद कुणी लिहिला माहित नाही, पण खूप छान आहे, नक्की बघा. एक माणूस भगवंताला म्हणतो, भगवंता रागवणार नसशी तर तुला एक प्रश्न विचारू का? यावर भगवंत म्हणाले, विचार ना. माणूस, भगवंता आजचा दिवस तू माझ्या एकदम खराब केलास, असं का बरं केला भगवंता माझ्यासोबत? तर यावर भगवंत हसून म्हणाले, अरे काय झालं? त्यावर माणूस म्हणाला, सकाळी अलार्म वाजलाच नाही, मला उठायला खूप उशीर झाला. भगवंत, बरं मग? यावर माणूस म्हणाला, मग माझी स्कूटर चालू होत नव्हती, कशी बशी मला रिक्षा मिळाली. भगवंत, मग? माणूस, आज कॅन्टीन पण बंद होती, पण बाहेर सँडविच खाल्लं आणि ते पण बेकार होतं. भगवंत यावर नुकते हसले आणि म्हणाले, यावर माणूस म्हणाला, मला महत्वाचा एक फोन आला होता, त्या माणसाशी बोलताना माझा फोन बंद पडलेला आहे. बरं मग? माणूस, संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेलेली होती, मी इतका थकलेलो होतो की एसी लावून झोपणार होतो, असं का बरं केला भगवंता माझ्यासोबत? यावर भगवंत म्हणाले, आता नीट ऐक, आज तुझ्या मृत्यूचा योग होता, मी तो थांबवला, त्या गडबडीत अलार्म थांबला, तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरचा अपघात होणार होता, कॅन्टीनच्या जेवणात तुला विषबाधा होणार होती, ते या सँडविचवर निभवलं, तुझा फोन मी जाणून बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात फसवणार होता, संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्ट सर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट बंद केली. माणूस, भगवंता मला क्षमा कर, खरंच मी समजलो नाही. भगवंता, क्षमा माणूस नको, फक्त माझ्यावर निवांत विश्वास ठेव, माझ्या योजनांविषयी कधी शंका घेऊ नको. आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ आपल्याला फार उशिरा करतो. आपण खरंच भगवंतावर श्रद्धा आहे असं म्हणतो, मग श्रवणाच्या वेळी डुलक्या का येतात? 1 तासाच्या पिक्चरमध्ये जराही आपल्याला झोप लागत नाही. आपल्या आयुष्यातला सुंदर बनवणारे विचार आपण ऐकत नाही आणि नको ते मेसेज नुकते फॉरवर्ड करतो. भगवंताशी संगत केली तर आपल्याला खरंच जीवनात काहीच कमी पडणार नाही. माणूस हा सवडी निवडीनुसार वागत असतो. चहात माशी पडली तर चहा फेकतो, पण ती माशी साजूक तुपात पडली तर तूप फेकत नाही. अगदी आपलं तसंच आहे. आवडत्या माणसाने चूक केली तर न कळत त्याला क्षमा करतो, पण नावडत्याने केली तर ती अकांड तांडव करून बोबाटा करतो. माझं म्हणून नाही, आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप सुंदर आहे, जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं आपल्याला राहता आलं पाहिजे, चांगलं वागता आलं पाहिजे. सगळं विकत घेता येते हो, पण संस्कार विकत घेता येत नाही. समुद्र आणि वाळवंट कितीही अतांग असले तरीही वाळवंटात कधी पीक घेता येत नाही. देह सर्वांच्या सारखाच आहे, फक्त विचारांचा फरक असतो. पटलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांना माझा नमस्कार.